आता ईशान नाही का इथं शेजाऱ्यांच्या घरी आलेला, पाणी दिलंय त्यांनी त्यांचं सांडून. आणि इथं फुलं बघा, त्यांचे कपडे तिकडे, झाडं. आणि आता ना 4 वाजलेत म्हणून हे वातावरण असं झालेलं आहे. इकडे पक्षी वगैरे ओरडतात. तर हा अजून सुद्धा त्या बकेटींमध्ये पाणी बघत होता बरं. त्याला खूपच आवडतं. चाल रे पाणी पाणी पाणी. तर आत्ताच मी त्याला इकडं आपल्या घरी घेऊन आले आणि काही नाही, आता बकेटीमध्ये 4-5 फुलं तोडून आणले मी. ते टाकून दिले. पाण्यासोबत लय आवडतं त्याला. मी थोडंसं चालले की थकून जाते पूर्ण. आणि साऱ्या तवाची मी इथंच बसलेले, 3:30च्या अगोदरपासून बसले. आणि हा इकडे माकडे वगैरे आलेले, मी दाखवते. एकच मिनिट. दिसणार नाही ते, पण मी दाखवते. खूप मोठाले एकदम. तर बघा, एक आहे ना तिकडं बसलेलं आहे, पण ते काही दिसून नाही राहिलेलं. आणि हालचाल होते तर दिसत आहे. हा दिसत आहे थोडं हे बघा इथे. तर आणि एक ना खूप छोटंसं पिल्लू होतं, तर ते तिकडे जायले बघा. ते पिल्लू नाही, तो मोठा आहे. अजून एक छोटं पिल्लू होतं, तर ते काय माहिती कुठे गेलेलं. हा ते वरती बसून खाते, दिसतंय का? तर ते इकडेच बसून खाते बरं, दिसत नाही तो. इकडे आता 4 वाजलेत ना, तर थोड्या गाड्या सुरू आहे बरं का. आणि यांच्या उड्या मारणंच बघा तुम्ही. तर आता ईशान सुद्धा त्या गाडीच्या मागं गेलाय बघा, इकडे घरामागे. याचं ना येण्यासारखंच आहे. इकडे वानेर आहे. घर कुठे आहे आपलं? आपलं घर इथं खूप आहे ना, घरचा घेऊन आले तर होते. आता मी पुन्हा डुलत तिकडे जावं राहिलाय. आणि सुद्धा इतकं परेशान करून ठेवले ना. मागं पूर्ण आंबट झाडे, मी तुम्हाला तेही दाखवलं असतं. थांबा दाखवते. हा ना एकदम तिकडे पळतोय. आणि आज भीती आहे, कारण इकडे वानेर खूप मोठाले आलेले आहे. नाही छोटूच आहे त्याच्यामुळं. आय मागं होय, शुबडी इकडे मेहनत. ह्या आंब्याला पहिल्यांदा इतके फुलं आलेत, इतकं हिरवंगार आहे. हे पूर्ण हरभरा आहे, पण याच्यातलं गवत झालेलं आहे बरं का ह्याच्यामध्ये.